नमस्कार मुलांनो, आपण धडा 6 मुघलांशी संघर्ष पाहणार आहोत। आपण आत्तापर्यंत मागील व्हिडिओमध्ये शिवाजी महाराजांनी मुघलांची स्वराज्य स्थापना केल्यानंतर मुघलांशी संघर्ष केला हे बघितलेलं होतं। त्याच्यामध्ये शाहिस्तेखानाची स्वारी त्यांनी लाल महालावर जवळजवळ 2 वर्ष छापा घातलेला होता आणि आपला लाल महाल परत मिळवण्यासाठी शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानावर स्वारी केलेली होती। त्याच्यात शाहिस्तेखानाची 3 बोटं छाटली गेलेली होती आणि लाल महाल परत शिवाजी महाराजांना मिळालेला होता। शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतलेला होता, त्याच्यामुळेच शाहिस्तेखानाची मानहानी आहे ती मानहानी झालेली होती। शाहिस्तेखान जवळजवळ 2 वर्ष काय केलेला होता, आपल्या स्वराज्याच्या प्रदेशामध्ये राहिलेला होता। त्याच्यामुळेच त्यांनी बरीच अशी स्वराज्याची संपत्ती लुटलेली होती, बरंचसं असा नुकसान आहे ते केलेलं होतं। त्या नुकसानाची भरपाई करून घेणं म्हणून काय केलेलं होतं, शिवाजी महाराजांनी मुघलांच्या प्रदेशावर आक्रमण करायचं ठरवलेलं होतं। सुरत हा मुघलांचा अतिशय दक्षिण भारतातील व्यापारी बंदर होतं आणि तिथून मोठ्या प्रमाणात महसूल आहे तो मुघलांना मिळत असत असे, म्हणून शिवाजी महाराजांनी सुरतवर स्वारी करायचं ठरवलेलं होतं। तेथे असलेले इंग्रज, डच, फ्रेंच यांच्या वखारी शिवाजी महाराजांनी काय केलेलं होत्या, यांच्या वखारींवर हल्ले करून शिवाजी महाराजांनी तेथली संपत्ती आहे ती संपत्ती विपुल प्रमाणात मिळवलेली होती आणि ही सुरतेवरची महाराजांची मोहीम यशस्वी झालेली असल्यामुळेच काय झालेलं होतं, तर मोठ्या प्रमाणामध्ये औरंगजेब बादशाहच्या प्रतिष्ठेस धक्का बसलेला होता। म्हणजेच मुघलांवर एक छोटा राजा हल्ला करतोय आणि तो जिंकतोय, त्याच्यामुळे त्याची औरंगजेब बादशाहची किंवा मुघल साम्राज्याची मानहानी झालेली होती। त्याच्यानंतर जयसिंगाची स्वारी, महाराजांनी सुरतेवर स्वारी केलेली होती म्हणूनच काय झालेलं होतं, त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी म्हणजे शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी बादशाह औरंगजेब याने काय केलेलं होतं, राजस्थानमधील राजपूत सरदार जयसिंग याला महाराजांविरुद्ध युद्ध करण्यासाठी पाठवलेलं होतं, महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी। जयसिंग हा राजपूत सरदार होता, तो पुण्यामध्ये आलेला होता आणि त्याने काय केलेलं होतं, महाराजांविरुद्ध शिवाजी महाराजांविरुद्ध सर्व शक्ती एकत्रित करण्याचा प्रयत्न केलेला होता। त्याने गोव्याचे आणि वसईचे पोर्तुगीज, वेंगुर्लेचे डच, सुरतेचे इंग्रज, जंजिरेचे सिद्धी यांना काय केलेलं होतं, फितवलेलं होतं, महाराजांविरुद्ध आरमारी मोहीम काढण्यास सांगितलेलं होतं आणि एका बाजूने तो काय करत होता, युद्ध करत होता किंवा आक्रमण करणार होता। म्हणजे शिवाजी महाराजांच्या सर्व प्रदेशांवर काय केलेले होते, हल्ले होणार होते। जयसिंगाने स्वराज्याच्या विविध भागांमध्ये काय केलेलं होतं, तुकड्या आहेत त्या तुकड्या पाठवलेल्या होत्या आणि अशा या सैन्याने किंवा त्या सैन्याच्या तुकड्यांनी काय केलेलं होतं, स्वराज्याच्या भूप्रदेशाची मोठ्या प्रमाणामध्ये हानी केलेली होती। महाराजांनी मुघलांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केलेला होता, पण मात्र जो मिर्झा राजे जयसिंग याने पुरंदरच्या किल्ल्याला वेढा घातलेला होता, तो वेढा काही सुटत नसे। तो वेढा सोडवण्यासाठी मोरारबाजी देशपांडे यांनी पराक्रमाची शर्त केली, म्हणजेच खूप मोठं युद्ध केलं तरी देखील तो वेढा काही हल्ला जात नव्हता आणि मग परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन म्हणजेच आता काही आपल्याला माघार घेण्याशिवाय काही पर्याय नाही असं शिवाजी महाराजांना समजलेलं होतं आणि त्यांनी काय केलेलं होतं, जयसिंगाशी बोलणी चालू आहेत ती चालू केलेली होती। त्यांनी जयसिंगांची भेट घेतली आणि जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्यामध्ये जून 1665 एक तह झाला।
त्या तहाचं नाव आहे पुरंदरचा तह किंवा तो तह पुरंदरचा तह म्हणून. का तर पुरंदरच्या किल्ल्याला वेढा घातलेला होता आणि तो वेढा कितीही युद्ध केलं तरी काय केला जात नव्हता, जयसिंग माघार घेत नव्हता. म्हणून मग त्याच्या पुरंदरला वेढा घातलेला आहे म्हणून त्याच्यावरून त्याचं नाव काय केलेलं होतं, पुरंदर किल्ल्यावरून पुरंदरचा तह असं नाव पडलेलं होतं. या तहानुसार महाराजांनी मुघलांना म्हणजेच औरंगजेब बादशाहच आपल्या स्वराज्यातील किती 23 किल्ले दिलेले होते. म्हणजेच महाराजांच्या ताब्यात असलेले 23 किल्ले त्यांनी मुघलांना दिलेले होते. तसंच त्या किल्ल्यांच्या आसपासचा भोवतालचा जो काही प्रदेश आहे त्या प्रदेशाचं वार्षिक उत्पन्न 4 लक्ष होऊन इतका प्रदेश त्यांनी काय केलेला होता, मुघलांना दिलेला होता. आणि त्याचप्रमाणे दक्षिण भारतामध्ये जी काही आदिलशाहीची सत्ता होती त्या आदिलशाही सत्तेविरुद्ध मुघलांना मदत करण्याचं आश्वासन देखील शिवाजी महाराजांनी तहासाठी दिलेलं होतं. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजेच आग्रा भेट व सुटका. पुरंदरच्या तहानंतर जयसिंगाने आदिलशाही विरुद्ध मोहीम हाती घेतलेली होती. महाराजांनी जयसिंगास मदत केली तथापि त्यांची मोहीम यशस्वी झाली नाही. त्यामुळेच शिवाजी महाराजांना दक्षिणेकडील म्हणजेच दक्षिण भारतातील राजकारणापासून दूर ठेवावं असा विचार जयसिंग आणि औरंगजेब बादशाने केला. त्या विचाराला अनुसरूनच जयसिंगाने शिवाजी महाराजांना म्हटलेलं होतं, तुम्ही काय करा, एकदा औरंगजेब बादशाला भेट देऊन या, दिल्लीला किंवा आग्रा या ठिकाणी जाऊन भेट देऊन या. त्यानुसार आणि त्याचप्रमाणे काय केलेलं होतं, जयसिंग चौहानने महाराजांच्या सुरक्षितेची किंवा संरक्षणाची जबाबदारी घेतलेली होती, त्याची हमी घेतलेली होती. शिवाजी महाराज दिल्लीला म्हणजेच दिल्लीमध्येच आग्रा हे ठिकाण आहे, तिथे मुघलांचा काय होता, वास्तव्य होतं. त्या ठिकाणी आग्रा या ठिकाणी निघालेले होते. शिवाजी महाराजांनी आपला पुत्र म्हणजेच आपला मुलगा संभाजी महाराज ह्यांना देखील काय केलेलं होतं, सोबत घेतलेलं होतं. आणि त्याचप्रमाणेच विश्वासू आणि जर वेळ प्रसंग पडला तर जीवास जीव देणारे म्हणजे शिवाजी महाराजांचा जीव जाण्याची जर वेळ आली तर त्याच्या आधी काय करतील, ते जीव देतील असे निवडक सहकारी सरदार त्यांनी सोबत आहेत, ते सोबत घेतलेले होते. महाराज आग्र्याला पोचलेले होते परंतु औरंगजेबाने त्यांच्या राजवाड्यामध्ये दरबारामध्ये महाराजांचा हवं तसं आदरातिथ्य केला नाही, त्यांचा मान सन्मान ठेवला नाही. त्यामुळेच काय झालेलं होतं, महाराजांनी संताप व्यक्त केलेला होता. औरंगजेबाने महाराजांविरुद्ध संताप दाखवलेला होता. औरंगजेबाने सांगितलं की तुम्ही आमची मदत आदिलशाही विरुद्ध मोहीम काढले, त्याच्या विरुद्ध मदत केली पण मात्र आम्ही जिंकलो नाही, यशस्वी झालो नाही असा संताप व्यक्त केलेला होता. आणि त्याच्यावरूनच तुम्हाला आता काय करण्यात येते आहे, नजर कैदेमध्ये ठेवण्यात येत आहे, म्हणजेच त्यांना अटक करण्यात येत आहे असं औरंगजेबाने सांगितलेलं होतं. औरंगजेब बादशाने अशी कृती केलेली आहे किंवा काय तर औरंगजेब बादशाने शिवाजी महाराजांना नजर कैदेत ठेवले म्हणून शिवाजी महाराजांचा विश्वास डगमगला नाही. मात्र या नजरकैदेतून आपली सुटका कशी होईल ह्यासाठी शिवाजी महाराजांनी काय केलेले होते, प्रयत्न केलेले होते. त्यांनी त्याच्यासाठी एक योजना आखलेली होती. त्यामागची गोष्ट आपल्या सर्वांनाच माहिती असेल. औरंगजेब बादशाच्या महालातून किंवा राजवाड्यातून जे काही मिठाईच्या पेट्या बाहेर जात होत्या मोठमोठ्या, त्या पेटाऱ्यांमध्ये एका पेटीमध्ये शिवाजी महाराज स्वतः आतमध्ये झोपलेले होते आणि एका पेटीमध्ये काय केलेलं होतं, संभाजी महाराजांना झोपवलेलं होतं आणि त्यांच्या अंगावर वरती मिठाई आणि फळं आहेत ती फळं ठेवण्यात आलेली होती. आणि अशा पद्धतीने ते काय केलेले होते,
अगदी गपचूपरित्या चुपचाप कोणाला कळणार नाही अशा याच्यातून ते काय केलेले होते, बाहेर आहेत ते बाहेर निसटलेले होते, पडलेले होते. पण मात्र जेव्हा औरंगजेब बादशाला समजलेलं होतं की शिवाजी महाराज बाहेर पडलेले आहेत, तसंच त्यांच्या मागे काय केलेलं होतं, त्यांनी सैन्य पाठवलेलं होतं. म्हणून शिवाजी महाराजांनी एका मथुरेतील यमुना नदीच्या काठी, मथुरा हे गाव आहे, त्या ठिकाणीच काय केलेलं होतं, संभाजी महाराजांना एका ब्राह्मण कुटुंबात ठेवलेलं होतं आणि शिवाजी महाराज एकटे काय केलेले होते, महाराष्ट्रामध्ये परतलेले होते. म्हणजे जरी शिवाजी महाराजांना काही सैन्याने पकडलं वगैरे तरी पण संभाजी महाराज काय करतील, सुरक्षित राहतील, हा त्यामागचा काय होता, हेतू होता. आणि नंतर मग जेव्हा शिवाजी महाराज रायगडावर परतले त्याच्यानंतर काही दिवसांनी संभाजी महाराजांना देखील रायगडावर सुखरूप आणण्यात आलेलं होतं. अशा प्रकारे महाराज स्वराज्यापासून दूर असताना देखील काय केलेला होता, स्वराज्याचा कारभार सुरळीतपणे चालू होता आणि तो कारभार पाहण्याचं काम शिवाजी महाराजांच्या आऊसाहेब जिजाबाई आणि महाराजांचे सहकारी करत होते. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजेच मुघलांविरुद्धचा आक्रमक पवित्रा. महाराजांना मुघलांबरोबर लगेचच संघर्ष नको असला तरी पुरंदरच्या तहात मुघलांना दिलेले किल्ले आणि प्रदेश परत मिळवणे हे महाराजांचे उद्दिष्ट होते. त्यासाठी त्यांनी एक व्यापक व धडाडीची योजना तयार केली. एका बाजूला निरनिराळ्या किल्ल्यांवर जय्यत तयारीनिशी सैन्य पाठवून ते किल्ले घ्यायचे, तर दुसऱ्या बाजूला दख्खनमध्ये मुघलांच्या प्रभुत्वाखाली असलेल्या प्रदेशावर हल्ले करून त्यांना अस्थिर ठेवायचे असे धोरण होते. यानुसार त्यांनी मुघलांच्या अहमदनगर आणि जुन्नर या प्रदेशावर हल्ले केले. पुढे एकापाठोपाठ सिंहगड, पुरंदर, लोहगड, माहुली, कर्नाळा आणि रोहिडा हे किल्ले जिंकून घेतले. जेव्हा पुरंदरचा तह झालेला होता त्या तहामध्ये काय केलेलं होतं, महाराजांचे 23 किल्ले गेलेले होते आणि त्याचा आसपासचा भोवतालच्या प्रदेशाचा महसूल गोळा करण्याचा अधिकार देखील मुघलांना मिळवलेला होता. मग आपलं स्वराज्य स्थापन केलेलं आहे आणि स्वराज्यातले जे काही किल्ले गेलेले आहेत ते परत मिळवणं हे काय होतं, महाराजांना महत्त्वाचं वाटत होतं. मुघलांशी संघर्ष नको, पण मुघलांनी जे काही आपले किल्ले घेतलेले आहेत ते तरी परत मिळवणं काय आहे, गरजेचं आहे. म्हणून मग शिवाजी महाराजांनी काय केलेलं होतं, एक योजना आहे ती योजना आखलेली होती. एका बाजूने ते काय करत होते, निरनिराळ्या तुकड्यांचं सैन्य पाठवून अगदी धडाडी योजना करून म्हणजेच पूर्ण पराक्रमानिशीची यशस्वी होईल अशीच योजना आखून ते काय करत असत, किल्ल्या मिळवण्यासाठी सैन्य पाठवत असत. आणि एका बाजूला दख्खनमध्ये म्हणजेच दक्षिण भारतामध्ये जे काही मुघलांचे प्रदेश होते त्या मुघलांच्या प्रदेशावर हल्ले आहेत ते हल्ले करत होते. त्याच्यामुळेच मुघल सैन्य अस्थिर राहत होतं, म्हणजेच त्यांना वेळ असा मिळत नव्हता. एकदा किल्ल्यावर आक्रमण झाले, तिथे मुघल सैन्य पाठवायचं की मुघलांचे जे प्रदेश आहेत त्या प्रदेशावर शिवाजी महाराजांनी आक्रमण केले तिकडे सैन्य पाठवायचं. मग अशा प्रकारे मुघलांचं सैन्य काय केलं जात असे, विभागलं जात असे आणि त्या विभागलेल्या सैन्यामुळेच काय होत असे, शिवाजी महाराजांचा विजय आहे तो विजय होत असे. त्यांनी मुघलांचा अहमदनगर आणि जुन्नर या प्रदेशावर हल्ले केलेले होते आणि एकापाठोपाठ सिंहगड, पुरंदर, लोहगड, माहुली, कर्नाळा, रोहिडा यांसारखे किल्ले आहेत ते किल्ले जिंकून घेतलेले होते. आणि हे किल्ले जिंकून झाल्यानंतर पुन्हा शिवाजी महाराजांनी काय केलेलं होतं, सुरत या शहरावर किंवा या बंदरावर स्वारी केलेली होती. आणि तेथून परत येत असतानाच नाशिक जिल्ह्यातील वणी दिंडोरी या ठिकाणी त्यांचा मुघलांबरोबर मोठा संघर्ष झाला. या संघर्षात त्यांनी दाऊद खान या मुघल सरदाराचा पराभव केला. त्यानंतर मोरोपंत पिंगळे याने नाशिकजवळील त्र्यंबकगड जिंकून घेतला होता.
अशा रीतीने महाराजांच्या मुघलांविरुद्धच्या चढाईच्या धोरणास यश मिळाले. या चढाईच्या मोहिमांमध्ये तानाजी मालुसरे, मोरोपंत पिंगळे, प्रतापराव गुजर इत्यादी सरदारांनी मोलाची कामगिरी केली. या मोहिमांचे वर्णन कृष्णाजी अनंत सभासद या बखरकाराने पुढीलप्रमाणे केले आहे. 4 महिन्यात 27 गड घेतले, मोठी ख्याती केली. शिवाजी महाराजांनी मुघलांवर चढाईस काय करत होते, जी काही आक्रमण करत होते ती यशस्वी आहेत, ती यशस्वी होत होती. त्या मोहिमांमध्ये शिवाजी महाराजांना त्यांच्या सहकाऱ्यांनी मदत केलेली होती. ते सहकारी कोण कोण होते तर तानाजी मालुसरे, मोरोपंत पिंगळे, प्रतापराव गुजर इत्यादी सरदारांनी काय केलेली होती, शिवाजी महाराजांना ते किल्ले तो प्रदेश मिळवण्यासाठी मोठी मदत आहे ती मदत केलेली होती. आणि ह्या सर्व मोहिमांचं वर्णन बखरकार म्हणजे जे बखर लिहित असतात त्यांना बखरकार असं म्हटलं जातं. कृष्णाजी अनंत सभासद हे मोठे असे बखरकार आहेत. त्यांनी शिवाजी महाराजांविषयी वर्णन केले. 4 महिन्यात 27 गड घेतले, मोठी ख्याती केली. म्हणजे 4 महिन्यामध्येच काय केलेलं होतं, शिवाजी महाराजांनी 27 किल्ले जिंकून घेतलेले होते. त्याच्यामुळे संपूर्ण भारतभर त्यांची मोठी ख्याती झालेली होती, मोठं नाव पसरलेलं होतं. शिवाजी महाराजांनी 23 किल्ले दिलेले होते, पण मात्र नंतर जिंकून घेताना किती किल्ले जिंकून घेतलेले होते, 27 किल्ले जिंकून घेतले होते. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. सतत 30 वर्षाच्या अविश्रांत परिश्रमातून मराठ्यांचे स्वराज्य साकार झाले होते. तथापि स्वराज्याचे अस्तित्व स्वतंत्र व सार्वभौम आहे हे स्पष्ट करण्यासाठी या स्वराज्यास अधिकृतता आणि सर्वमान्यता प्राप्त होणे आवश्यक आहे हे महाराजांच्या लक्षात आले. यासाठी विधिवत राज्याभिषेकाची आवश्यकता होती. म्हणून त्यांनी 6 जून 1674 या दिवशी विद्वान पंडित गागाभट्ट यांच्या हस्ते रायगडावर आपला राज्याभिषेक करवून घेतला. सतत 30 वर्ष काय केलेलं होतं त्यांनी, मुघलांबरोबर आदिलशाही, निजामशाही अनेक सत्तांशी त्यांनी काय केलेलं होतं, संघर्ष केलेला होता. आणि त्याच्यातूनच काय केलेलं होतं, त्यांनी स्वराज्य स्थापन आहे ते स्थापन केलेलं होतं. आपलं हे जे काही स्वराज्य आहे त्याचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी आणि ते स्वतंत्र असं स्वराज्य आहे, मराठ्यांचं असं स्वराज्य आहे आणि ते सार्वभौम आहे म्हणजे सर्वांसाठी आहे असं स्पष्ट करण्यासाठी त्याला सर्वांची मान्यता असणं काय आहे, आवश्यक आहे. हे शिवाजी महाराजांच्या लक्षात आलेलं होतं. म्हणून त्यांनी अगदी नियमानुसार विधीपूर्वक काय केलेलं होतं, स्वतःचा राज्याभिषेक करवून घेतलेला होता. 6 जून 1674 या दिवशी विद्वान पंडित गागाभट्ट यांच्या हस्ते काय केलेलं होतं, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला होता. गागाभट्टांच्या हस्ते राज्याभिषेक झाला, तो धार्मिकरित्या राज्याभिषेक झालेला होता. आणि त्यानंतर त्यांनी काय केलेलं होतं तर त्या राज्याभिषेकाच्या द्वारे महाराज आता स्वराज्याचे काय झालेले आहेत, छत्रपती झालेले आहेत. हे काय झालेलं होतं, निश्चित आहे, ते निश्चित झालेलं होतं. सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून त्यांनी राज्याभिषेक शक ही नवी कालगणना सुरू केली. म्हणजे जसं आपलं कॅलेंडर आहे ते चालू होत असतं, जानेवारी महिना आला किंवा मराठीमध्ये चैत्र महिना चालू झाला की नवीन वर्ष चालू होत असतं. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांचा ज्या दिवशी राज्याभिषेक झाला त्या दिवसापासून नवीन कालगणना म्हणजेच कॅलेंडरची सुरुवात आहे, ती सुरुवात केली. त्याचं नाव काय दिलेलं होतं, राज्याभिषेक शक ही नवीन कालगणना सुरू केलेली होती. ते आता शककर्ते झाले होते, म्हणजेच आता ते मोठे असे राजे झालेले होते. राज्याभिषेकाच्या प्रसंगी त्यांनी सोन्याचा होन आणि तांब्याची शिवराई अशी नाणी पाडली होती.
की राज्याभिषेक ज्या वेळेस झालेला होता तेव्हा आपल्या राज्याचं स्वतंत्र असं चलन असावं म्हणून सोन्याचं होन आणि तांब्याची काय तर शिवराई म्हणजे सोन्याचं नाणं पाडलेलं होतं त्याला होन असं म्हटलं जात असे. जसं आता आपली चिल्लर असते त्याला पैसे म्हटले जातात आणि कागदी पैसे असतात त्यांना नोटा असं किंवा रुपये असे म्हटलं जातं. तशाच पद्धतीने सोन्याचा जे नाणं पाडलेलं होतं त्याला होन म्हटलं जात असे आणि तांब्याचं नाणं पाडलेलं होतं त्याला शिवराई म्हटलं जात असे. श्रीराजा शिवछत्रपती अशी अक्षरे त्या नाण्यांवर कोरण्यात आलेली होती. आपल्या नाण्यांवर जसं काय असतं भारत सरकार किंवा वेगवेगळं अक्षरं आहेत ती कोरलेली असतात किंवा ती किती किमतीचे आहेत ते लिहिलेलं असतं. तशाच पद्धतीने शिवाजी महाराजांनी पाडलेल्या नाण्यांवर श्रीराजा शिवछत्रपती अशी अक्षरं कोरण्यात आलेली होती. तेथून पुढे राजपत्रांवर क्षत्रिय कुलावंत श्रीराजा शिवछत्रपती असा उल्लेख होऊ लागलेला होता. आत्ता देखील आपण जर शिवाजी महाराजांविषयी काही सांगायचं असेल तर क्षत्रिय कुलावंत श्रीराजा शिवछत्रपती राजाधिराज अशा वेगवेगळ्या पदव्यांनी आपण त्यांना संबोधत असतो. ते त्या राज्याभिषेकापासून काय केलेलं होते सुरुवात आहे ती सुरुवात झालेली होती. राज्याभिषेकानंतर त्यांनी फारसी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द असणारा असा कोश तयार केलेला होता. म्हणजे ज्याच्यामध्ये काय असतात अर्थ लिहिलेले असतात असा कोश तयार केलेला होता किंवा पुस्तक तयार केलेलं होतं. त्यालाच राजव्यवहार कोश असे म्हणतात. म्हणजे एखादा मराठी शब्द आहे त्यालाच मराठी दुसरा अर्थ कसा किंवा आपला इंग्लिश शब्द असतो त्याला मराठीमध्ये काय बोलतात मराठी शब्द असतो त्याला इंग्रजीमध्ये काय बोलतात. तशाच पद्धतीमध्ये जे फ्रेंच शब्द होते फारसी शब्द होते त्या फारसी शब्दांना काय केलं जात असे संस्कृतमध्ये काय म्हटलं जातं हे शब्द काय केलेले होते त्यांनी शोधून काढलेले होते आणि ते एकत्रितरित्या अशा एका पुस्तकामध्ये किंवा कोशामध्ये लिहून ठेवलेले होते. त्याला राजव्यवहार कोश असं म्हणत असत. त्याच्यानंतर लक्षात ठेवा आहे तो तुम्हाला स्वतःला अभ्यासायचा असा भाग आहे. तो पुस्तकात बघून तुम्ही काय करायचं आहे वाचून घ्यायचं आहे. मध्ययुगीन भारताच्या इतिहासामधील शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक ही एक क्रांतिकारक घटना होय. या घटनेचे महत्त्व सांगताना सभासद म्हणतो मराठा पातशाह एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य नाही. की तो सभासद काय बोलतो मराठा पातशाह म्हणजेच बादशाह एवढा मोठा छत्रपती झालेला आहे ही गोष्ट काही काय नव्हती सामान्य नव्हती. कारण का शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे हे देखील आदिलशाहीमध्ये सरदार होते आणि एखाद्या सरदाराचा मुलगा एक स्वराज्य निर्माण करतो आणि त्याचा काय होतो बादशाह राजा होतो ही काही साधीसुधी छोटी अशी काय नव्हती गोष्ट आहे ती गोष्ट नव्हती. यानंतर महाराजांनी अल्पावधीतच 24 सप्टेंबर 1674 रोजी निश्चलपुरी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक पद्धतीने काय केलेला होता राज्याभिषेक करवून घेतलेला होता. पहिला राज्याभिषेक त्यांनी जूनमध्ये केलेला होता तो धार्मिक पद्धतीने केलेला होता आणि त्याच्यानंतर 24 सप्टेंबर 1674 रोजी त्यांनी निश्चलपुरी गोसावी यांच्याकडून तांत्रिक शुद्ध पद्धतीने राज्याभिषेक करून घेतला. भारतात वैदिक आणि तांत्रिक अशा धर्मकृत्यांच्या 2 परंपरा अस्तित्वात होत्या. त्यांचा आदर करून महाराजांनी या दोन्ही पद्धतीने काय केलेला होता राज्याभिषेक करवून घेतलेला होता. म्हणजेच धार्मिक पद्धतीने सुद्धा आणि तांत्रिक पद्धतीने सुद्धा. युवराज संभाजीराजे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी 17 वर्षाचे होते. त्यांनी बुधभूषण ग्रंथात राज्याभिषेकाच्या समारंभाचे
वर्णन केले होते ते त्यांच्या स्वतःच्या अनुभवावर आधारित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक महोत्सवाच्या वेळी निरनिराळ्या प्रांतातून जे श्रेष्ठ विद्वान आले होते त्यांना वजनमाप आणि मोजदाद न करता विपुल धन तसेच वस्त्रे, हत्ती, घोडे यांचेही दान करून संतुष्ट केले. अशा प्रकारे छत्रपती शिवरायांनी आपली कीर्ती निरनिराळ्या देशांना विस्तवली. त्याच्यानंतर तुम्हाला माहीत आहे हा भाग काय करायचा आहे, तुम्ही समजून घ्यायचा आहे, फक्त माहिती करून घ्यायचं आहे, म्हणजेच एकदा वाचून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे शिवाजी महाराजांच्या दक्षिणेकडली मोहीम. राज्याभिषेकानंतर सुमारे 3 वर्षांनी ऑक्टोबर 1677 महाराजांनी दक्षिणेची मोहीम हाती घेतली. गोवळकोंड्यास त्यांनी कुतुबशाहीची भेट घेतली. त्याचबरोबर मैत्रीचा तह की शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर काय केलेलं होतं, ऑक्टोबर 1677 दक्षिण भारताची मोहीम हाती घेतलेली होती आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही आहे त्यांची भेट घेतलेली होती आणि त्यांच्याबरोबर मैत्रीचा तह आहे तो तह केलेला होता. पुढे महाराजांनी कर्नाटकातील बंगळूर, होसकोटे तसेच सध्याच्या तामिळनाडूतील जिंजी, वेल्लोर इत्यादी किल्ले आणि आदिलशाहीचा इतर काही प्रदेश जिंकून घेतला. त्यांच्या फौजेने तेथील प्रजेला कोणताही त्रास दिला नाही. जिंकलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी मुख्य कारभारी म्हणून रघुनाथ नारायण हणमंते यांची नेमणूक केलेली होती. पुढे शिवाजी महाराजांनी कर्नाटकातील बंगळूर, होसकोट तसेच सध्याच्या तामिळनाडूमधील जिंजी, वेल्लोर येथील किल्ले जिंकून घेतलेले होते. आदिलशाही सत्तेचा काही प्रदेश जिंकून घेतलेला होता. शिवाजी महाराजांच्या फौजेने मात्र तेथल्या प्रजेला कुठलाही त्रास दिला नव्हता. फक्त प्रदेश जिंकून घेतलेले होते, किल्ले जिंकून घेतलेले होते, पण तिथल्या प्रजेचं नुकसान आहे ते नुकसान केलं नव्हतं. आणि तिथला कारभार पाहण्यासाठी जे प्रदेश जिंकून घेतलेले आहेत कर्नाटकामधील, तामिळनाडूमधील, तिथला कारभार पाहण्यासाठी काय केलेलं होतं, त्यांनी रघुनाथ नारायण हणमंते यांची काय केलेली होती, नेमणूक केलेली होती. शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजी हे सध्याच्या तामिळनाडूमध्ये असलेल्या तंजावर येथे राज्य करीत होते. त्यांनी हे आपल्या स्वराज्य कार्यात सहभागी करून घेण्याचा महाराजांचा प्रयत्न होता. शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू कोण, तर व्यंकोजीराव हे कुठे काम करत होते, सध्याच्या तामिळनाडूमध्ये असलेल्या तंजावर या ठिकाणी किंवा जिंजीचा किल्ला आपण सांगतो त्या ठिकाणी ते काय करत होते, राज्यकारभार पाहत होते. त्यांनी देखील काय करावं, स्वराज्याच्या कारभारात हातभार घालावा, स्वराज्यात त्यांना व्यंकोजीरावांना सहभागी करून घ्यावं असं शिवाजी महाराजांचा प्रयत्न होता. व्यंकोजीराजे त्यांच्या पश्चात तंजावरच्या राजांनी विद्या आणि कला यांची जोपासना केली. तेथील सरस्वती महाल हे ग्रंथालय जगप्रसिद्ध आहे. की व्यंकोजीराजेंनी काय केलेलं होतं, तंजावरच्या राजांनी विद्या आणि कला यांची काय केलेली होती, जोपासना केलेली होती. सरस्वती महाल हे तंजावरमधील ग्रंथालय खूपच प्रसिद्ध आहे. दक्षिणेच्या मोहिमेतून तामिळनाडूतील जिंजीचा किल्ला जिंकून तो स्वराज्याला जोडण्याचा शिवाजी महाराजांच्या कृतीला पुढील काळात निर्णायक महत्त्व आले. मुघल बादशाह औरंगजेब स्वराज्य नष्ट करण्यासाठी महाराष्ट्रात ठाण मांडून बसल्यामुळे तेव्हाचे छत्रपती राजाराम महाराज यांना सुरक्षितेसाठी महाराष्ट्र सोडावा लागला. त्यावेळी त्यांनी दक्षिणेतील या जिंजी किल्ल्यावर आश्रय घेऊन तेथे स्वराज्याचा कारभार चालवला. म्हणजे शिवाजी महाराजांनी जिंजी हा किल्ला काय केलेला होता, जिंकून घेतलेला होता. त्या जिंजी या किल्ल्याचं महत्त्व हे काय केलेलं होतं, पुढे जेव्हा मराठे स्वराज्याचा राज्यकारभार किंवा शिवाजी महाराजांचे जे वंशज होते ते राज्यकारभार पाहत होते, त्यावेळेस जेव्हा औरंगजेब बादशाह महाराष्ट्रामध्ये किंवा स्वराज्याच्या प्रदेशामध्ये ठाण मांडून बसलेला होता, स्वराज्याचा प्रदेश सोडायला तयार नव्हता, तेव्हा स्वतःचं रक्षण करण्यासाठी
त्या काळातील राजे कोण? राजाराम महाराज किंवा शिवाजी महाराजांचा दुसरा मुलगा राजाराम महाराज ह्यांना काय केलेलं होतं? महाराष्ट्र सोडून जाण्याची वेळ आलेली होती आणि ते महाराष्ट्रातून बाहेर पडून कुठे गेलेले होते? तर तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्यावर गेलेले होते आणि तिथे त्यांनी आपलं वास्तव्य केलेलं होतं. अशा प्रकारे हा जिंजी किल्ला स्वराज्यामध्ये असल्यामुळे त्याचं महत्त्व काय आहे? मोठ्या प्रमाणावर आहे. शिवाजी महाराजांच्या या दक्षिण दिग्विजयानंतर थोड्याच अवधीत 3 एप्रिल 1680 रोजी त्यांचे रायगडावर निधन झाले. वयाच्या 50शीतील त्यांच्या निधनाने स्वराज्याची अपरिमित हानी झाली. एक महान युगाचा अस्त झाला. शिवाजी महाराजांनी जवळजवळ 30 वर्ष स्वराज्य स्थापनेसाठी प्रयत्न केलेले होते. त्यांनी स्वराज्याचा विस्तार आहे तो विस्तार केलेला होता. दक्षिणेमध्ये त्यांनी जवळजवळ परत विजय आहेत ते विजय मिळवलेले होते आणि अशा थोड्याच अवधीमध्ये ह्या महान अशा राजाचा काय झालेला होता? अस्त झालेला होता. 3 एप्रिल 1680 रोजी शिवाजी महाराजांचं रायगडावर निधन आहे. ते निधन झालेलं होतं. अगदी वयाच्या 50व्या वर्षी त्यांच्या निधन झालेलं होतं आणि फार कमी काळ आहे तो कमी काळ शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी घालवलेला होता आणि शिवाजी महाराजांचं निधन झाल्यामुळे काय झालेलं होतं? स्वराज्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये अपरिमित म्हणजेच मोजता येणार नाही अशी काय झालेली होती? हानी आहे ती हानी झालेली होती. आणि अशा प्रकारे जवळजवळ शिवाजी महाराजांचं हे एक युग मानलं जातं. त्या एका युगाचं अस्त झालेलं होतं. म्हणजे जसा सूर्य रोज उगवतो आणि संध्याकाळी मावळतोच म्हणजे तो अस्ताला जातो, तशाच प्रकारे शिवाजी महाराज उगवलेले होते. त्यांनी आपलं तेज चारी बाजूला पसरवलेलं होतं आणि नंतर त्यांचा काय झालेला होता? अस्त झालेला होता. अशा प्रकारे धडा 6वा मुघलांशी संघर्ष इथे संपलेला आहे.